चाळीसगावातील तरुणी ब्लॅकमेल प्रकरणात आता नवे तपशील समोर येत असून अटक करण्यात आलेला आरोपी यश महेंद्र जैन याच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ मिळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सांगितले आहे की तपास सुरू असून काही फोटो व व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत, मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल। दरम्यान पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी इतर मुलींना ब्लॅकमेलिंग झाली आहे का याचाही शोध घेतला जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान पोलिसांनी यश जैन याला कोर्टात हजर केले होते। या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अधिक माहिती दिली। समोर आलेली आहे की एका मुलीला तिच्याच मित्राने ब्लॅकमेलिंग केलं, तिच्याकडून तब्बल 8-8.5 लाख रुपये 90 ग्रॅम सोनं, तिचे अश्लील व्हिडिओ असल्याचं ब्लॅकमेलिंग करून त्याने उकळलेली आहे। काय प्रकार आहे? चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आपण काल एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये एक एबीसी जी पीडित होती तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे काही प्रायव्हेट ऍक्ट त्याच्यामध्ये देखील त्यांनी शूट केलेले आहेत आणि असं सांगून त्यांनी जवळजवळ 8 लाखाचं पीडितेकडनं आतापर्यंत ब्लॅकमेल करून अशी वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे। त्याच्याकडे जेवढे मोबाईल वगैरे होते ते देखील आपण जप्त केलेले आहे। सर, त्या मोबाईलमध्ये काही इतर मुलींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो असल्याची देखील माहिती समोर आली, काय करते? तपास चालू आहे। असे काही व्हिडिओज आम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होत आहेत, पण तपासाअंती आपल्याला निष्कर्ष काढता येईल।